हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेश मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार, तुम्ही थंबनेल बघितलं असेल तेव्हा तुम्हाला समजलं असेल की क्वेश्चन मी बोललो होतो तुम्हाला की जो के मॅपचा क्वेश्चन आहे, बरोबर आहे, जो के मॅपचा हा क्वेश्चन आहे, बरोबर, के मॅपचा तो SOP आणि POS फॉर्ममध्ये कसं सॉल्व करायचं ना, तो बघणार आहोत। हाच क्वेश्चन आहे, मिनिमाइज द एक्सप्रेशन युजिंग के मॅप इन SOP अँड POP फॉर्म, आणि हा क्वेश्चन तुम्हाला विंटर 23 मध्ये विचारला होता। ओके, तर हा आपण सॉल्व करून बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, डिजिटल टेक्निकचा लेक्चर नंबर 5 आहे, युनिट नंबर 3 कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट। मी ऑलरेडी सर्व टॉपिक क्लिअर करून ठेवलेले आहेत। जर तुम्ही के मॅपची व्हिडिओ बघितली नसेल, जे मॉडेल आन्सरचे रिपीटेड क्वेश्चन आहेत ती पहिले बघून या करता, मी सर्व रिपीटेड क्वेश्चन दिले आहेत। थोडेफार राहिले असतील माझे विंटर 19चे किंवा समरचे, ते मी दिलेत नाही, फक्त समर 23चे दिले। तुम्ही जरी पण शोधा, तुम्हाला क्वेश्चन भेटतील अजून त्यातले, पण मी ते सॉल्व कसे करायचे ना ते मी तुम्हाला दिलेले आहेत। त्या मॉडेल आन्सरच्या व्हिडिओमध्ये नक्की जाऊन बघून या। ओके, तर मी त्याचा जास्त तुमचा टाईम घेत नाही, फक्त मी इतकं सांगतो की आत्ताच जर चॅनल सबस्क्राईब करा, कारण ह्याच्या मी तुमचाच फायदा, कारण मी तुम्हाला असे एक क्वेश्चन आणत जाणार आहे मॉडेल आन्सरमधले, तर तुम्ही देखील ते क्वेश्चन सॉल्व करता तुम्हाला आले पाहिजे, म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे। तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, तर बघून घ्या पहिला सिलेबसमध्ये क्लिअर कट सांगितलं त्यांनी, क्या बघा काय सांगितलं आहे, मिनिमाइज द बुलियन एक्सप्रेशन अप टू 4 व्हेरिएबल युजिंग SOP अँड POS फॉर्म। POS आणि SOP फॉर्ममध्ये विचारलं, म्हणजे एक्झामला 100% हा क्वेश्चन अशाच टाईपमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे। के मॅपचा क्वेश्चन येतो, फक्त अशा टाईपमध्ये विचारलं जाईल। ओके, तर आपण बघू तो क्वेश्चन कसं सॉल्व करायचं आहे। क्या बघा हा क्वेश्चन, बघा काय क्वेश्चन, काय तर क्वेश्चन असा आहे मित्रांनो की मिनिमाइज द फॉलोइंग एक्सप्रेशन युजिंग के मॅप इन SOP अँड POS फॉर्म। ओके, म्हणजे POS फॉर्म आणि SOP फॉर्ममध्ये जी काही आपली एक्सप्रेशन आहे तिला काय करायचं आहे, मिनिमाइज करायचे। ओके, तर एक्सप्रेशन बघा काय, F म्हणजे फंक्शन, ABCD म्हणजे 4 व्हेरिएबल आहेत, 16 बॉक्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत, समेशन M आणि ही व्हॅल्यू आहेत। ओके, इन SOP आणि POS फॉर्म। आता मला तुम्हाला एक फक्त बेसिक क्वेश्चन आहे मित्रांनो, की मला सांगा की ही जी इक्वेशन आहे, म्हणजे हा जो न्यूमेरिकल दिला आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये, SOP किंवा POS, मला कमेंट करून नक्की सांगा। ओके, पण त्याच्या तुम्हाला मी सांगून ठेवतो बघा। आता हा समेशन आहे, राईट, समेशन आहे, याचा अर्थ काय होतो की हा SOP फॉर्ममध्ये आहे। मी तुम्हाला पहिलेच व्हिडिओमध्ये क्लिअर केला होता की SOP फॉर्ममध्ये आपण समेशनचं सिम्बॉल यूज करतो। जर ते पाय असतं तर हा POS फॉर्ममध्ये गेलं असतं, पण हा कशा फॉर्ममध्ये आता SOP म्हणजे सम ऑफ प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये आहे। ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला बॉक्स क्रिएट करावं लागेल आणि त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला पुट करावी लागेल, तसे आपण गेल्या न्यूमेरिकलमध्ये केलं होतं त्याचप्रमाणे। ओके, नंतर आपल्याला SOP फॉर्म करावा लागेल आणि POS फॉर्म करावा लागेल। ओके, तर आपण बघा पहिला आपला बॉक्स कसा काढायचा आहे। बघा हा विंटर 23 मधला क्वेश्चन आहे। बघा विंटर 23 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे 6 मार्कासाठी। ओके, तर बघा मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे। बघा फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करायचं, कसा बॉक्स काढून घ्या, सिम्पल असा एक बॉक्स काढून घ्या आणि मग त्याच्यामध्ये काय करा माहिती आहे की व्हॅल्यू आहेत ना ते पुट करून द्या। म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की इथं 0 असला पाहिजे, इथे 1 असला पाहिजे, त्याप्रमाणे तर काय करून घ्या। बघा 0 1 2 कुठे आला बघा, इथे 2 येईल, राईट, म्हणजे बघा 0 1 इथे 2 आणि इथे 3। ओके, 3 बघा कुठे आला, बघा 4 5 6 तिकडे, बघा 6 इकडे आला आणि 7 आता इथे येईल, राईट, आहे बघा 7 इथे, बरोबर आहे। आता 8 बघा, 1 सोडून 8 9 10 पुढे तिथे 10 बघूया, 10 तिथे आणि 11 इथे। ओके, त्याचप्रमाणे बघा इथे 12 इथे 13 इथे 14 आणि इथे येतील 15। ओके, असे व्हॅल्यू तुम्ही पुट करून घ्या। आता जिथे आपण इथे बघा, इथे आता आपल्याला बायनरी नंबर इथे टाकावे लागतील, त्याच्या अगोदर इथे आपल्याला AB आणि CD टाकावं लागेल, ते पण टाकून घेऊया। बघा पहिले बायनरी बघून घ्या, बरोबर आहे। बायनरी कसं टाकायचं बघा, 0 0 1 1, समजलं काय करायचं आहे, 0 0 आणि त्याच्या खाली 1 1। ओके, मग त्याच्या पुढे बघा काय 0 1, ओके 0 1 आणि खालून या 0 आणि इथं परत 1। ओके, समजलं इथे। त्याचप्रमाणे बघा इथे पण आपला बायनरी नंबर इथे पण आपल्याला प्लेस करावे लागतील, तुझा बायनरी नंबर पण प्लेस करून घ्या। बघा 0 0
बघा हे 0 0 इकडचे 0 0 हे 0 1 इथे ॲज इट इज येतील. परत हे ज्याप्रमाणे बघा 1 1 आहे ते पुढे इथे प्लेस होईल. 1 1 जे शेवटला बघा इथे या चौथ्या बॉक्सचा जो आहे 1 0 तो इथे 1 0 प्लेस होईल. ओके, आता आपल्या पुढे काय करायला बघा, इथे आपल्या ए बी आणि इथे सी डी इथे प्लेस करावं लागेल. म्हणजेच की काय, इथे ए बी येईल आणि इथे काय येईल, सी डी येईल. ओके, तर बघा तुम्ही इथे काय करा, बघा इथे ए बी घ्या आणि इथे घ्या सी डी. ओके, आता पुढे तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. बघा ए बी सी डी आता तुम्ही ते केलं बरोबर आहे. मग पुढे काय करावं लागेल, इथे बघा इथे तुम्हाला बायनरी प्लेस करावं लागेल. म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं जेव्हा 0 असतो तेव्हा मॉड कॉन्टेन करतो, राईट. म्हणजे 0च्या वरती जेव्हा 0 असतो तेव्हा आपण तिथं काय वरती देतो, मॉड देतो ए बीच्या. ओके, पहिले आपण सी डी प्लेस करू. तर बघा इथे मित्रांनो बघा सी वरती मॉड येईल आणि डी वरती मॉड येईल. म्हणजेच की बघा सी मॉड आणि डी मॉड बरोबर आहे. का, कारण 0 आहे मग सी मॉड आणि डी मॉड. मग इथं काय आलं पाहिजे, सी मॉड आणि फक्त इथं आलं पाहिजे सिम्पल डी. आला सी मॉड फक्त आणि आला इथे डी. ओके, परत बघा इथे आला सी आणि इथे आला डी. ओके, समजलं तुम्हाला. आणि इथे काय येणार आहे मग सी आणि डी मॉड. त्याचप्रमाणे सी आणि डी मॉड त्याचप्रमाणे आपण ए बीसाठी पण करून घ्या. बघा ए आणि बी यासाठी पण करून घ्या. बघा एसाठी काय येईल, ए मॉड आणि बी मॉड, ए मॉड बी, ए बी आणि त्याखाली येईल ए आणि बी मॉड. समजलं इथं. आता आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, बघा इथे 0 आहे 1 आहे म्हणजे 0 लोकेशनला आपल्याला 1 टाकावं लागेल. 1 आहे 1च्या इथं आपल्याला 1 टाकावं लागेल. 4 आहे मग 4च्या इथं आपल्याला 1 टाकावं लागेल. 5 आहे मग 5च्या इथं 1 टाकावं लागेल. आपण टाकत देऊया. बघा आला 0च्या इथं 1, बघा 1च्या इथं 1, नंतर 4च्या इथं 1, 5च्या इथे 1, 2च्या इथं बघा 7च्या इथं 1 का 7 आहे का बघा 7 आहे. 7च्या इथे 1 बरोबर आहे. बघा 2च्या इथे 1, 1च्या इथे 8च्या इथे 1 पाहिला, कारण बघा 8 इथे प्रेझेंट आहे. मग आपण 8च्या इथे काय केला 1 पुट केला. बघा 9 आहे मग 9च्या इथे 1 आणि 10च्या इथे 1. इतकी गोष्ट समजली. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता करायचे तुम्हाला कॉर्ड बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ग्रुप क्रिएट करायचं. ओके, इन शॉर्ट तुम्हाला इथे ग्रुप क्रिएट करायचं आहे. पहिला आपल्याला काय बघायचं आहे की 8चा ग्रुप क्रिएट होतोय का, इथे 8चा ग्रुप कुठं क्रिएट होतोय तर नाही मित्रांनो, 8चा ग्रुप क्रिएट होत नाही. मग आपण बघायचा की 4चा होतोय का, 4चा होतोय बरोबर आहे. मग 4चा तुम्ही कसं क्रिएट करणार, बघा हा एक 4चा क्रिएट झाला. ओके, आता बघा हा 4चा केल्यानंतर मग 2चा क्रिएट करून बघा 4चा क्रिएट केल्यानंतर बघा इथे 2चा क्रिएट केला. ओके, 2चा क्रिएट केला. पाहता बघा मी काय बोलते, बघा हा 1 राहिला, परत ॲट द एंडचा 1 आहे. बघा हा इथे 1 आहे तो पण राहिलेला आहे. म्हणजे काय व्हॅल्यू इथे रिमेनिंग राहिलेले आहेत. तर मी आता परत 4चा कॉर्ड तुम्हाला इथे करून दाखवतो मित्रांनो. ओके, तर बघा तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे, परत एकदा 4चा कॉर्ड करावं लागेल. म्हणजेच की बघा मित्रांनो हा आहे ना, हा तुमचा हा आणि हा तुमचा काय झाला, एक कॉर्ड झाला. ओके, परत हा बघा हा आणि तुमचा हा एक काय तुमचा 2 कॉर्ड झाले. ओके, समजलं. आता तुम्ही हे दोघांना पण काय केलेलं आहे, फिल केलेले आहे. ओके, अशी तुम्हाला कॉर्ड क्रिएट करायचे आहेत. आय होप तुम्हाला समजलेला असेल. तर पुढची स्टेप बघूया आपल्याला काय करायची आहे ती. हा बघा आता ही डायग्राम बघा मित्रांनो, बघितलं डायग्राममध्ये तुम्हाला आपण क्लिअर केलेलं आहे की काय क्लिअर केले मित्रांनो, की कॉर्ड्स क्लिअर केले. राईट आहे. बघा हे कोणकोणते कॉर्ड्स आपण क्लिअर केले. बघा हा एक कॉर्ड क्रिएट केलं. बघा नंतर मग हा आणि हा खालचा हा एक कॉर्ड क्रिएट केला. ओके, नंतर हा एक 2चा कॉर्ड आपण क्रिएट केला. राईट, आणि मग हा एक कॉर्ड क्रिएट केला आणि हा एक कॉर्ड क्रिएट केला. म्हणजे दोघांचा आपण जॉईन कॉर्ड घेतले बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करायचं आहे SOP. राईट ना, SOP करताना आपल्याला काय करावं लागेल नीट बघा. पहिले आपण लिहून घेऊया SOP. आणि मी इथे एक राहिले माझं लिहायचं, तुम्ही पहिले लिहा कॉर्ड 1. ओके, कॉर्ड 1साठी करतात तुम्ही पहिले, म्हणजे कोणत्या कॉर्डसाठी करतात हे बघा. तर तुम्ही करतात या कॉर्डसाठी. राईट ना, हा बघा हा कॉर्ड तुमची त्या कॉर्डसाठी तुम्ही परफॉर्म करतात. म्हणजे तुम्हाला काय पहिला येणार आहे ए बी, ए मॉड बी मॉड, नंतर येईल सी मॉड आणि डी मॉड बरोबर आहे. नंतर मग काय येईल या लोकेशनसाठी काय बघा, या लोकेशनसाठी तुम्हाला काय करावं लागेल, या लोकेशनसाठी तुम्हाला ए मॉड बी मॉड सी मॉड आणि डी बरोबर आहे. या लोकेशनसाठी काय करावं लागेल बघा, इथं बघा ए मॉड बी आणि इकडे येईल सी मॉड डी मॉड. राईट, या लोकेशनसाठी तुम्हाला काय करावं लागेल, ए मॉड बी आणि सी मॉड डी. त्याचप्रमाणे आपण तसं आपण करून घेतलेलं. बघा इथं काय केलं आपण, ए मॉड बी मॉड सी मॉड डी मॉड. बघा ए मॉड बी मॉड सी मॉड डी मॉड, सर्वांना मॉड आहे, आपण तसं लिहून घेतलात. त्याचप्रमाणे ए मॉड बी मॉड सी मॉड डी मॉड, असा ए मॉड बी मॉड सी मॉड आणि डी बरोबर आहे. इथे बघा ए मॉड बी सी मॉड डी. बघा ए मॉड बी सी
सी मॉड डी राईट. आणि इथे बघा काय केलं आपण इथं ए मॉड बी सी मॉड आणि डी बघा ए मॉड बी सी मॉड बघा यासाठी सी मॉड आणि हा डी राईट. इथपर्यंत समजला. पुढची स्टेप काय आपली मित्रांनो, तर पुढची स्टेप आहे आपली बघा यासाठी आपण काय केलं बघा यातल्या दोघांचा कॉमन काढला तुम्हाला दिसतंय बघा ए मॉड बी मॉड सी मॉड बरोबर आहे बघा ए मॉड बी मॉड सी मॉड कॉमन आहे. हे दोघांपैकी हा कॉमन काढला आणि इथं आला डी मॉड प्लस डी. ओके इथं काय आला डी मॉड प्लस डी आला राईट. मग आता डी मॉड इथं डी आला तर बघ एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा इथे डी मॉड प्लस डी येणार आहे तर लक्षात ठेवा पुढे पण इथे पण डी मॉड प्लस डीच येणार आहे. समजलं. इथे पण डी मॉड प्लस डीच येणार आहे बघा इथे बघा डी प्लस डी कॉमन आला आणि ए मॉड बी सी मॉड ए मॉड बी सी मॉड हा कॉमन निघाला इथून. समजलं इतकं. आता पुढे बघा काय पुढे काय करा ए मॉड बी मॉड सी मॉड प्लस ए मॉड बी मॉड सी मॉड. का कारण डी मॉड प्लस डी किंवा डी प्लस डी मॉड हा नेहमी काय असतो 1 असतो म्हणून आपण इथं काय घेतलं हा दोघांचा कॉमन केला. ओके आता पुढे काय केलं बघा ह्यातून काय काढलं आपण ए मॉड आणि सी मॉड कॉमन काढला ए मॉड आणि सी मॉड कॉमन काढला बघा इथे बी डॅश आहे इथे बी मॉड आहे आणि इथे फक्त बी आहे. मग दोघांना सेपरेट केला राईट. आणि मग आता आपल्या परत काय भेटला आपल्याला शेवटी ॲट द एंड ए सी भेटलेला आहे. ही आपली झाली पहिली स्टेप. ओके आता पुढची स्टेप पण आपल्याला करायची आहे. हा आपण SOPमध्ये करत आहोत कारण आपल्याला त्या इक्वेशनमध्ये आपल्याला पाय दिलेला होता म्हणून. ओके आय होप तुम्हाला हा समजलेला असेल कॉन्सेप्ट. हां आता आपण पुढची स्टेप बघूया जी असेल आपली कॉर्ड 2 साठी म्हणजे आपण या कॉर्डसाठी बघून घेऊया. ओके या कॉर्डसाठी किंवा या कॉर्डसाठी बघून घेऊया. आता बघा मित्रांनो आपण काय करू या कॉर्डसाठी बघा हा कॉर्ड असा इथे आणि हा कॉर्ड इथे असा इथे काही डिफिकल्टी नाही मित्रांनो. बघा या लोकेशनसाठी काय येईल ए मॉड बी मॉड सी मॉड डी मॉड. या लोकेशनसाठी काय येईल ए मॉड बी मॉड सी मॉड आणि हा डी मॉड. आता या लोकेशनसाठी बघायचं बघा या लोकेशनसाठी काय येणार आहे ए बीचा मॉड आणि इथं येईल सी आणि सी डीचा मॉड. ओके या लोकेशनसाठी काय येईल ए आणि बी मॉड आणि इथे येईल सी मॉड आणि डी. ओके असेच आपल्याला इथे लिहायचे बघा तेच मी ते लिहून घेतले बघा ए मॉड बी मॉड सी मॉड डी मॉड ए मॉड बी मॉड सी मॉड सी मॉड आणि डी ए बी मॉड सी मॉड डी मॉड प्लस ए बी मॉड सी मॉड डी मॉड. ओके याचप्रमाणे इथे आपण कॅल्क्युलेशन करून आपण सर्व इथे काढलेलं आहे. आता याला सिम्प्लिफाय करू बघा डी मॉड आणि डी हा दिसतोय तुम्हाला इथे मॉड आहे इथे मॉड नाही आहे करा वेगवेगळा आहे ना. आता याच्यामध्ये बघा काय आहे याच्यामध्ये पण सेम डी मॉड आणि डी करा वेगळं. चला बघा केलात वेगळं आता सेपरेशन केलं तुम्ही. आता हा म्हणजे काय असतो 1 असतो आपल्याला माहिती आहे. तर आपण काय केलं 1 केलं त्याला ऑलरेडी आणि फक्त ए मॉड बी मॉड आणि सी मॉड घेतलं राईट. आणि इथं पण घेतलं ए बी मॉड आणि सी मॉड घेतलं राईट. आता बघा पुढे काय करायचं बघा इतके लोकेशन घेतले दिसते बघा इथे ए मॉड आहे आणि याला ए आहे फक्त. मग याला पण आपण काय केला सेपरेट केला मग फक्त उरला काय आता बघा बी मॉड सी मॉड ए मॉड प्लस ए हा काय असतो 1 असतो. मग राहिला काय फक्त बी मॉड आणि सी मॉड ही भेटली आपल्याला सेकंड स्टेप. ओके आता आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो थर्ड स्टेप काढावं लागेल. कॉर्ड 3 बघा कॉर्ड 3 आपल्याला कोणत्या बघायचं आहे बघा मित्रांनो तर बघा हा कॉर्ड बघायचा आहे आपल्याला बरोबर आहे. हा कॉर्ड आणि हा कॉर्ड म्हणजे यांचे व्हेरिएबल काय ते बघा ए मॉड बी मॉड सी आणि डी मॉड बरोबर आहे. आणि दुसरा व्हेरिएबल काय ए बी मॉड आणि सी आणि डी मॉड बघा आला तेच बघा ए मॉड बी मॉड सी आणि डी मॉड बघा ए मॉड बी मॉड सी आणि डी मॉड बरोबर आहे. आणि दुसरा काय येईल बघा ए बी मॉड बरोबर आहे ए बी मॉड आणि दुसरा येईल सी आणि डी मॉड. ओके आता याला काय करा सिम्प्लिफाय करा सिम्पल बघा ह्याच्याबद्दल काय करा बघा ए मॉड आणि ए मॉड हा कॉमन दिसतो तुम्हाला काढा. म्हणजे दोघांपैकी कॉमन बघा कॉमन म्हणजे कसं की त्याला जर करून आपला 1 झाला पाहिजे ए मॉड आणि ए मॉड प्लस ए काढला बी मॉड सी आणि डी हा कॉमन काढला बरोबर आहे. आता त्याला काय केलं आपण फक्त 3 देऊन आपला थर्ड स्टेप भेटलो. ओके आपला थर्ड नंबर भेटला काय भेटला बी मॉड सी आणि डी. आता आपण फोर्थ कॉर्डमध्ये बघूया बघा कॉर्ड 4 मध्ये काय करायचं बघा हा कॉर्ड 4 आहे आपला बरोबर आहे. मग बघा आता ए मॉड बी सी मॉड डी आणि याचा काय येईल ए मॉड बी आणि सी डी बरोबर आहे. आपण करून घेतो बघा ए मॉड बी आणि सी मॉड डी
बरोबर आहे. ए मॉड बी सी डी केलं, तिथं सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर ए मॉड बी डी येईल आणि सी मॉड प्लस सी हा वेगळा होईल आणि नंतर मग हा तुम्हाला फोर्थ इक्वेशन भेटेल. राईट. आता फ्रॉम 1 2 3 4 आपल्याला भेटेल SOP फॉर्म, म्हणजे त्या सर्वांची ॲडिशन केली तर म्हणजे ए मॉड सी मॉड प्लस बी मॉड सी मॉड प्लस ए मॉड बी डी प्लस बी मॉड सी डी हा भेटला SOP फॉर्म. आपल्याला काय करायचं आहे POP फॉर्म. तर POP फॉर्म पण सांगतो तुम्हाला कसा काढायचं बघा. POS बघा कसा काढायचं मित्रांनो. बघा पहिला काय आपलं SOP फॉर्म आपल्याला माहिती आहे काय बघा. ए मॉड बघा आपल्याला माहिती आहे ना की आपला SOP फॉर्म आलेला आहे बघा. काय आलेला आहे ए मॉड सी मॉड बी मॉड सी मॉड ए मॉड बी आणि डी प्लस सी मॉड बी मॉड सी आणि हा डी मॉड बरोबर असं आपल्याला आलेला आहे. आपल्याला माहिती आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो ते बघा. तर पहिल्यांदा आपण काय करायला लागलं बघा. आपल्याला पहिल्यांदा ते 0 पुट करावं लागते. जिथे जिथे 0 नाही आहेत तिथे. ओके. कुठे बघा या पोझिशनला 0 नव्हता, 0 पुट करून घ्या. इथे 0 पुट करून घ्या. इथे 0 पुट करून घ्या. कारण आपल्याला माहिती आहे की मॅक्स टर्म जेव्हा भेटते POPला तेव्हा ते की 1 नाही आपण पुट करतो. पुट काय करतो 0 करतो. ओके. तर डायग्राम अशीच ठेवा, त्यामध्ये 0 पण ॲड करा बघा. प्रत्येक ठिकाणी 0 जे रिमेनिंग पोझिशन तिथे 0 0 ॲड करायचं मी केलं आहे तिथे. आता आपल्याला POS म्हणजे प्रोडक्ट ऑफ समचा फॉर्म कसा करता सांगतो बघा. ए आहे इथे सी आहे बरोबर आहे. याच्यामध्ये आला पाहिजे प्लस. बी आहे सी ए आणि याच्यामध्ये आला पाहिजे प्लस. ह्या तिघांच्या मध्ये आला पाहिजे प्लस आणि या तिघांच्या मध्ये आला पाहिजे प्लस. बी सी डी यांच्यामध्ये आला पाहिजे प्लस. इथे जो प्लस आहे, इथे जो प्लस आहे, इथे जो प्लस आहे तिथे गेले पाहिजे मल्टिप्लिकेशन. ओके. आणि दुसरी गोष्ट काय बघा. हा ए मॉड आहे, हा सी मॉड आहे. जिथे जिथं मॉड आहे ते कॅन्सल करा. म्हणजे इथे मॉड असेल तर तिकडं करा ए. इथे मॉड आहे सीला मग तो फक्त करा सी. आणि समजा इथं डी आहे बरोबर. याला मॉड आहे, बीला मॉड आहे नाही आहे तर बीला काय करा मॉड द्या आणि डीला काय करा मॉड द्या. मला माहिती आहे तुम्हाला काही समजलं नाही. आता मी तुम्हाला दाखवतो तेव्हा तुम्हाला समजेल. बघा POS फॉर्म हा बघा काय केलं मी इथे बघा. ए प्लस सी बघा. ए प्लस सी इथं मॉड होता, इथे मॉड होता, इथे आहे नाही आहे बरोबर आहे. आता बघा बी प्लस सी, बी प्लस सी बरोबर आहे. इथे मॉड आहे, इथे मॉड आहे. दोघांचे पण मॉड वेगळे केले, कट केले. ओके. बघा इथे एला मॉड आहे, इथे नाही आहे. इथे बीला मॉड आहे, नव्हता, इथे आहे बघा. इथे पण नव्हता, इथे पण आहे. इथे प्लस आहे, प्लस आहे. इथे मध्ये कोणती मी साईन दिलेली आहे नाही म्हणजे काय झालं मल्टिप्लिकेशन झालं बघा. बीला मॉड होता, इथे नाही आहे. सीला मॉड होता, इथे नाही आहे. डीला मॉड होता, इथे नाही आहे. तर हा झाला तुमचा POS फॉर्म. जेव्हा POS फॉर्म काढाल तर फक्त याचा अपोजिट करा, ह्याच्यामध्ये प्लस करा बघा. म्हणजे POS म्हणजे काय प्रोडक्ट बघा. प्रोडक्ट ऑफ सम हे सम आहेत. हा सम आहे, हा सम आहे, हा सम आहे. यांचं काय केलं आपण प्रोडक्ट केला. ओके. आणि फक्त इथं 0 0ची व्हॅल्यू पुट केली. आय होप तुम्हाला समजलेला असेल. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशा कॉन्टेंटची व्हिडिओ बघण्यासाठी जास्तीत जास्त मित्रांना शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करू देवा. कारण स्टडी विथ प्रथमेश तुमच्याकडून हरवला नाही पाहिजे. ओके. तर हा होता तुमचा फायनल आन्सर.